देवा काय करायला लागते. आपल्याला काही तोंडावर शिपडायचं नुसतं झाली आंघोळ त्याला काय लागत आहे. कॅपाट तो खाते मोकळं करायला लागेल जरा. आयो 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 ए सखी आयो जावय बापू आय 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 तात्या काय झालं? आपटलो मी कुठे कस काय उठा बाई जरा हळू हळू. अयो काय कस काय लागलं? कस काय लागलं? बसा इथं जरा. अगं पाठण दुखत होती म्हणून मोडाय गेलो मोडूनच गेली. बरं चला आतमध्ये बांबीम काहीतरी लावून देते. दुखात अहो देते ना लावून मग चुडून मिळून देते जरा बरं होईन. चला हळूहळू उठा. असं बघ दुखात बँड झालेला सरळच वाचा येईना. इथंच बसत हो आपली ज्यांनी चढणं व्हायना. अहो ती पडली इथं. कस काय? जावई बापू इकडून जावई बापू पाय घसरून पडलं कॅपाट गेलं माझं. लय दुखात आहे. कस काय पडले? कस काय म्हणजे मी पाठण दुखाती जाम झाली माझी म्हणून मोडाय गेलो खालीच आपटलो. करक भरली का? हा आता मोडायची काढ का? हा हाडकं मोडायच्यात. उभा राहा ना. ते असं धरून मोडू आपण. मोडेल ना पण. मोड तर कशाला मालिश केलं होईल ना. बरं मालिश करतो ना जर तशी निघली तर निघली. असं हलव ना आधी. हल्लं का त्यांच्यानी तसंच केलं होतं त्यांनी. अहो तसंच करायला गेलो तो पडलोय. पडला तो हात तरी पुरतोय माझा. ते कसं वाटत आहे पण कसं वाटत आहे पुरण माझा. इथं एक काम करा इथं बसा. मालिशच करा त्याच्यापेक्षा. बसा खाली. म्हणजे असं डोकं चोळू काय? नाही पाठण अयो अयो बरं वाटतंय का? हा 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 गुडघ्यान दाबू. दाबा का तेल होत तुम्ही कुठे पाठी एकदा मोकळं होईल ना. थोडंच होत. बस चांगले बनीला चिरू दे. अयो. अशी बी आंघोळ करायची. हा 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 अयो अयो मान करा. ओके का? अयो काय अशी करा आला स्वतःच. आता हालायचीच बंद झाली. हात करा वर. हात करा वर. तेवढं काय झालं? सोडा ना ते मोकळं. अरे जावई बापू कुठून ठेवलं तुम्ही? काही पण का झालं का मोकळं? एवढं लोक होतंय का? अहो म्हातारे माणूस आहे तुम्ही तर पारला का कोंबडीवाणी मुरगाळला मला. मग ती कस काय हात फिरवताना मोडलंय ती? अहो ते माझी साधी पाटाला गेली होती. एक काम करा गरम पाण्याने आंघोळ करा बरं का. अंग सगळं मोकळं होईल. हा जावा बादली नेऊन ठेव. बादली नेऊन दे. ठेवली त्यांनीच. हा जा मग. अहो पण मी चार नाही 2 मगच पाणी घेतलं त्यात. अजून पाहिजे का मग? आणि मग अजून ते तुम्ही थोडंच घ्या ना. तोवर मला वाटलं तुम्ही काय बघायच्यात आंघोळी केली का नाही फक्त तोंड ओलं करून येणार होतो. जावा हे तेल बी घेऊन जा. हा तेल कशाला? आंघोळ करताना तेल लावायचं झालं की तिथंच. कुठं लावायचं? डोक्याला. हा हा येते आता चालतं येते. ज्यावेळेस तात्या शेती करीत होते काय काय करायचं? दारं फिरं धरीत होती काय? हा मग काय काय केलं? एवढं नाही केलं पण मी करायची दारू बिरं धरायची. दारं धरलं
आणि फवारा मारायचं का मग हवर मारायचे नाही तर मीच मारायचे कधी कधी. उचला यायचं का एकट्याला हा मग तात्या द्यायचे ना. औषधं तूच सगळं तूच का हा तात्याने मला तर नाही वाटत कधी काम केलं असेल कुठं लय नव्हते करायचे पण थोडे थोडे करायचे. ह्याला इकडं जा तिकडं जा टवाळा की हान त्यांच्याकडनं कामच नव्हतं होतो. हा कामच नव्हतं होत त्यांना. कस काय काम होत नव्हतं वजन तेवढं वाढलेलं आहे त्यांचं हा म्हणूनच असं काहीतरी. फाशी आली काय तुला जरी का मध्ये असं कसं बोलते हो तुम्ही? मग तसाच आहे मी एवढं प्रेमाने बोलले मध्ये प्रेमाने मग तू काय असं बळ तुला वजन लावले आणि बोलती मग आता कसं बोलू? जसं आहे तसं सांगणार ना मी. आता नव्हते करीत ते हा काम. बघून कसं हात चालवतोय तो. मी तर काम करताना बघा नाही मला तुमचं काही खरं दिसत नाही बाबा. वरून शेंड नको कापू शेंडे येऊन बघा इथं किती खालून कापले. तुमच्यापेक्षा तर चांगलंच कापलंय तुम्हाला काय. आणि तसं पण मी काही शेतकऱ्याची मुलगी कळलं ना. शेतीच करत होते मी. तुम्ही नुसतं ऑफिस मध्ये बसत होती. तुम्हाला येत नाही मला येत. एकाव एक टाकावा मागं पुढं नाही. आता तुम्ही मला शिकवणार का? आपण काय करू माहिती का काय? आमरीत आपल्या तिथं शेड करू शेळ्या गुर हा खरं काय? मग तुम्हाला होईन का पण एवढं? म्हणजे माझ्या जेव्हा नाही मग मी शेळ्यांचं मग तू शेळ्यांचं करीत असलं तर मी फक्त चारा आणून टाकणार त्यांना. अहो ते गंज झालं पण तुम्हाला सवय आहे का? तुम्हाला ही चित्रायची सवय त्याला काय झालं? सवय काम कुठं बी करायला लाजत नाही मी. खरं काय? हा बसू नको चल पुढं. म्हणजे तुम्ही काम पण करणार का एवढं मग? शेतातलं? का आले एकट्याला कधी बसून देणार नाही का आले. येऊ दे ना मग आता. एवढं कोण तंद्रीत आलं एवढं? जावय बापू ओ जावय बापू ते विचारायचं होतं एक जरा. हा बोला ना. ते नोकरी सोडल्यावर पैसे मिळतात ना माणसाला. काय काय मला पेन्शन थोडी चालू होणार आहे. आपण ती रिटायर झाल्यावर मिळतात ना. कोण रिटायर झाले? तुम्ही मी रिटायर नाही झाला मला काढून टाकलंय. तिच्या आईला. पण पैसे काहीच मिळायचं नाही का? त्यातले प्रायव्हेट गोष्टीला नसते ती प्रायव्हेट ऑफिस आहे ती. अहो, तुमच्या पैशात जेव्हा मी 4 मशीनचा व्यवहार करून आलोय. मग मशीनचा व्यवहार करून आले बारक्या घ्यायच्या आपल्याला मोठ्या करून विकायच्या. नाही नाही आयत्याच घेऊन आ, तुम्ही हाय की दारा काढायला. त्या पण लय मागाचे नाही ना पैसे आपल्याकडे एवढे. अहो, घेऊन टाकले असते 4-5 म्हशी. हो का आपण बारकाले खोंड आणू आणि मोठे करून विकू. कवा मोठी व्हायची ती. कवा कवा म्हणजे आपण नाही झालं तसं ती बी होत्या वर्षात तर मोठे होत्या निकाय सारखे. गाभण राहिली थोडी जवळ आली की लय पैशाला जाईन ती. चालतंय मग घास कापला होय एवढंच कापला होय. इधर इकडे दे आणि ती आता ना गुंडाळ सगळं गोठवड बांध. तात्या त्या आंब्याला तुरा आला नाही त्याला औषध फिवषध काय मारायला लागेल बघा बरं तिथं. खालच्या फांद्या फिंद्या मोडून काढावं लागतं ना आपल्याला. वर नाही यायचं खालीच फुटत चाललाय देऊ. नाही नाही मी काय म्हणतोय आपल्या घरी आहे ना एक 18 लिटरचा पंप आहे. हा मी 30 लिटरचा बघतो मोठा पंप. हा. ते सगळं तालीला औषध मारून टाकतो पेट्रोल तुम्ही. पंपाने मारू ना. हा मग एक काम करा तिथं बघा ते फांद्या फिंद्या मोडायच्यात आपल्याला ती त्याला कट्टर फिटर आणावं लागेल. हा. ती वरती गेला पाहिजे खालीच नाही फुटला पाहिजे सगळा. हातानीच मोडीतो ना मी हा, जाऊन. बघा तेवढं. यायला. यायला. अहो इकडे एवढं बाजूला ना. ते चारा टाकायचं. धर वड वड जोरात जर तोडन तुम्ही खांद्यावर तुझ्या द्यायचं डोक्यावर तिथवर जाऊस तर पडलं नाही पाहिजे ती. जर तोडन मग. मार्गाठन चल. आता ती गिन्नी गोल गावात बी कापावं लागेल आपल्याला. जास्त गुरं करायचे म्हणले हो. यायला एवढं इथं. आहे तेवढ्याला बाद झालं एवढं. हा देऊ डोक्यावर बसलो तुझ्या. हा मग काय आता. काय आलं हे बघितलं कसं करतात मला हेच नाही कळत त्यांचं. आता काय समजायचं. आता ते काय झालं सांगा ना. काय असं काय बसले आत. इथं चाललंय इथं. मग हेच सुचावले असं काय आहे तेव्हा? आणि तुम्ही तिथं इथला काय करत होते. अरे माझ्या हातावून टाकला पायावर पडला. आता ती चुका उतरायला लागन. आता कसा उतरायचं. एक तर डॉक्टरकडे जाऊ नाही तर माणसाकडे जाऊ. हे मंत्र फिंत्र टाकली होती उतरून जाईन. जनावरांकडे चला पण उतरा राव. माणूस काय सांगत बसलाय मला इथं. हाय तुमच्या ओळखीतलं एखादं नाही उरफाटा फिरायचा त्याचा. इथं हाय खालचा देव. चला. नाण्याकडे घेऊन चल मला. चला उठा. ती वज आण तू मी नेतो त्याला त्याचा चला. बरं, घ्या. हे बघा पसरून काय करणार आहेत आता. पाय चप्पल घेतो हातात मी. मला चालता येईल. चला उठून बघा.
हा एखाद्यावर टाका हा चला मला नाही बसवायचं ओझ लंगडी नाही येत का मग पाटकळी घ्या मग. थांबा नीट 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 हा नीट बसा नीट दोन्ही पाय टाका ना आई शपथ नाही उचलत मस्त आहे ना ऐका ना हा, खाली हो घ्या हा लंगडी हा मी काय म्हणतो तुम्ही चोकून इश काढता का काय ती काढतात ना पिक्चर मध्ये. ते पिक्चर ना बघायचं बंद करा बरं पाय उचला ते वर हा तशी लंगडी चल रे चला जरा पटापटा तात्या. हळूहळू इथं त्याच्या तेव्हाच पाय उचलला की वर हा चला चला जरा आखा थोडी चालवली. अगं घास गेला तर परत येईन बाप गेलो येईन का परत. हा बरं चला पटापटा जरा. मुंडक्याला जरा कमी जरा की चलता येईना मला इकडे चला खाली अहो, पाऊस आला, पळा ना जरा. तू हो पुढं आम्ही येतो हळूहळू तुमचं हे असं. हो पुढं जका ना हन त्याच्या आईला हन. ताती कसं काय शिकले तुम्ही एवढं क्रिकेट चालले नाद होता मला लहानपणापासून बघायचो मी कशाव टी व्ही कशा हे अँटिनाचा टीव्ही होते पहिले हा पत्र एंटिना असायचा हा आपण एंटिना फिरवायचा आणि मग आहे ना दिसायचं बघा नाही तर निवळ मुंग्या यायच्या. आता ही न्यूझीलंडची टीम लावली तुम्ही विल्यमसन का काय खेळतोय हा आणि तो खाल्ला कोणी खाल्ला दिसतोय का तो या बघा 6 गेला ना आणि मग सोपं आहे का हे बघा हे बटन दाबलं नाही इकडलं की हे बघा असं हाणते ती आणि हे बटन दाबलं की इकडल्या बाजूला हाणते. हा मला खेळू दे ना एकदा मला सांगाय की आणि तुम्हाला ना गेम खेळताय काय हा मजा आहे बाबा तुमची तर. तात्याला बरी जमतय हा ना हा ती पहिल्यापासून तेच खेळत होती. बरं चहा ठेवू का मग तुम्हाला थोडा. चहा ठेव बजे कर काय अडचण नाही आम्हाला पाऊस पडतोय म्हणले थोडा बरं कसला प्यायचा तात्या कोरा दुधाचा कसला चालेल आपल्याला खऱ्या हा मग ह्याला खायचं काय? खाऱ्याशिवाय चहा पिण्यात मजा आहे का. मग कर त्या हिशोबाने कर चहा बरं भजी कशाची करू मग. तात्या हा भजी कशाची करू. तात्या कसले कांद्याची करू, करायचे बटाट्याची करू. कशाची घर कांद बटाटे वांगे रातळ आपल्याला सगळं चालत आहे. रात्रीच्या कडे भजी असतात का होता त्या. मग आपण करू ना चल हे राहू दे इथं तुम्ही बघत बसा मी आलो जरा जाऊन. अयो मला लावून दे की लॉक काढा असे कसलं बरी खेळ देत तात्या त्यांना पहिल्यापासून त्याचाच नाद होता नुसतं गेमच खेळायची. हा हा. तुला शिकायची काय नाही नको राहू द्या. काय हो तुमचं आणि तात्याचं तर लय चांगलं चालतंय आजकाल. तुम्ही पण लय चेंज झाले आता. मग तात्यांवर त्यांच्या सोयीने घेतलं ना त्यांना आवडतं मला कळालं त्यांचं म्हणणं बरं झालं तुम्ही त्याला समजून घेता. मग काय म्हणजे मला पण छान वाटतं आता तुम्ही दोघं पण सुखात. हा बरं चला मी करू मग चहा. जावय बापू हा मी आहे ना जरा दाढी कटिंग करून येतो गावात जाऊन. यायचंय का तुम्हाला. हा येईन की मग आपण तिकडे चहा पिऊ चालतंय की मग चला. चल करा मोबाईल तुमचा आम्ही आलो गावातून पिशवीत खारे देन बांधून आम्हाला. काय अहो, तिकडेच घरी खाऊ येऊ का? मस्त चालतंय मोबाईल तुमचा. केस कटिंग करायची का लागते काय हा मग त्याला फिनिशिंग द्यायची का अहो कसं आहे माहितीये का कांद्याची नुसती लागण करणं सोपं आहे हा. पण कुठं दाट पातळ असेल तर जपून काढणं उपटणं बी लय अवघड आहे. तसं आहे तसं आहे. अच्छा बघ बरं लवकर या बरं. कसलं राहते त्या चल मी पॅन्ट घालतो चांगली एकदा काय तुमची पॅन्ट बी घातली अरे बसते काय माझी पॅन्ट आणि मग तशीच हा इथं फाटन ना मध्ये फाटली तर परत शिवायची त्याला काय. बर मग काय आता दुसरी जी असेल ती घालतो चालतंय चला